आता आपण रामटेकडी चल इंडस्ट्री एरियामध्ये महानगरपालिकेच्या एका प्लॉटवर आहोत. महापालिकेने गेल्या 4 ते 6 महिन्यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता की हे जे शेड आहे, या शेडमध्ये कचरा भरून ठेवला आहे. हा कचरा पहा. आणि जर आपण उत्तरेमध्ये फिरायला गेलो तर आपल्याला अशा प्रकारचा रस्ता खरं तर बर्फांच्या डोंगरातनं सापडतो, परंतु महापालिकेची कर्तृत्व बघा. गेल्या 2 महिन्यापासनं ह्यांना सांगतोय की या ठिकाणी कचरा टाकू नका, परंतु या शेडमध्ये 1 लाखपेक्षा जास्त टन कचरा टाकला आहे आणि महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाची कसलीही परवानगी न घेता या ठिकाणी प्रोसेस करतायत. हे जे कचऱ्याच्या भोवती आता लेबर दिसत आहेत, 1 महिन्यापूर्वी या ठिकाणी 2 लेबरचा मृत्यू झालेला आहे. तरीही महापालिका आयुक्त, सत्ताधारी, महापौर, स्टँडिंगचे चेअरमन हे कोणीही ऐकायला तयार नाहीत. या ठिकाणी हडपसरच्या इंडस्ट्री एरियामध्ये लाखो टन कचरा आणून टाकतायत. अवैधरित्या त्याचं डंपिंग केलेलं आहे आणि आता प्रोसेसिंगच्या नावाखाली करोडो रुपयाची बिलं ह्यांनी काढलीत. हा तर भ्रष्टाचार आहेच, परंतु हडपसरकरांच्या माथ्यावरती ही कचऱ्याची नगरी तयार केली आहे. याचा जाब वेळोवेळी महापौरांना, आयुक्तांना विचारला आहे, परंतु थोडे दिवस थांबा. माधव जगताप साहेबांनी सांगितलं होतं नोव्हेंबर एंडला हा सगळा कचरा या ठिकाणून आम्ही काढून प्रोसेसिंगला नेऊ. परंतु प्रोसेस म्हणजे फक्त हे पोकल्यांमधनं कचरा घेत आहेत आणि वरती टाकतायत, म्हणजे फक्त तो घुसळला जातो, बाकी याच्यामध्ये काही केलं जात नाही. खरं तर कचऱ्यामध्ये जर पाहिलं आपण तर पुणेकरांनी पण पाहणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सगळं प्लास्टिक आहे, कागद आहेत, कापड आहेत. पुणेकरांनी खरंच सुधारण्याची खरंच आवश्यकता आहे की आपण नक्की काय करतो. या कचऱ्यामध्ये जर पाहिलं तर प्रचंड प्रमाणामध्ये कपडे आहेत, प्लास्टिक आहे, त्याच्यानंतर जे आयते पदार्थ मिळतात त्याचे सॅशे आहेत. हा कचरा काही केला तरी प्रोसेस होत नसतो, परंतु हा कसलाही प्रोसेस न करता, कसली परवानगी न घेता महापालिका या ठिकाणी कचऱ्याचं डंपिंग करत आहे. हडपसरकरांना माझी विनंती आहे की बाबांनो, आता तरी जागे व्हा. 2017 साली आपण याच ठिकाणी कचरा प्रकल्प होऊ नये म्हणून एक मोर्चा काढला होता, परंतु त्याच्यानंतर सुद्धा राक्षसी बहुमत असणाऱ्या ह्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी, सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी 3 प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे आणि ते प्रकल्प तर अजून चालू व्हायचे आहेत. परंतु त्याच्या आधीच हा ओपन डंपिंग ही कायद्याला धरून नाही आहे आणि आयुक्त वेळ आले की महापौर विनंती करतात, थोडंसं थांबा म्हणतात, समजून घ्या म्हणतात. हा पोकलेन जो फिरतोय ह्याच्या भोवती हे कचरा गोळा करणारे जे वेचक आहेत, हे जीवावरती उदार होऊन या ठिकाणी खरं तर पोटाची खळगी भरण्यासाठी काम करतायत. ह्या बिचारांना माहीत नाही, गेल्या महिन्यापूर्वी 2 जण इथं डोक्यावरती ह्या पोकल्यांचा बूम आणि ते बकेट लागून बिचारा मेलाय, तरीसुद्धा पोटासाठी हे करतायत. आणि महापालिकासुद्धा ह्याच्यामध्ये काहीही काम करत नाही आहे. पोकल्यांचं बिल करोडो रुपयाचं होतं, हे कसं होतं आता ह्याचा जाब तर विचारणारच आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं, हा कचरा या ठिकाणी टाकायचं काहीच कारण नाही. हे शेड जरी महापालिकेचं असलं तरी या ठिकाणी ओपन डंपिंग करायला परवानगी महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाने दिलेली नाही. या व्हिडिओद्वारे मी हडपसरकरांना, हडपसर परिसरातील सर्व नागरिकांना, बंधू भगिनींना विनंती करतो की हे पहा, नाहीतर आपण इथं एक सहल ठेवूयात
की बाबांनो हे आपल्या माथी, आपल्या बोकांडी, आपल्या डोक्यावरती हा कचरा हे भारतीय जनता पार्टीचे महापौर, स्थानिक नगरसेवक यांनी आणून टाकलेलं आहे. त्यांना जाब विचारा, नाही तर त्यांना ह्या कचऱ्यामध्ये आणून उभं केलं पाहिजे. त्याशिवाय त्यांना आपली दुःख कळणार नाहीत. आणि हा कचरा जर असाच साठवला आणि असाच राहिला तर मात्र या ठिकाणी जवळपास 30 एकर जमीन महानगरपालिकेची आहे, की जे पब्लिक, सेमी पब्लिक पर्पजसाठी आरक्षित आहे. या जागेवरती अनधिकृतपणे कचऱ्याचं डम्पिंग होईल आणि हा एक नवीन कचरा डेपो आपल्या उरावरती लादला जाईल. त्याला वेळीच विरोध केला पाहिजे. याच्यासाठी मी कोर्टामध्ये तर जाणारच आहे. सोमवारी किंवा मंगळवारी त्याच्यामध्ये माझी याचिका दाखल होईल. परंतु रस्त्यावरती उतरून सुद्धा आपल्याला ह्याचा विरोध करावा लागेल. यासाठी या व्हिडिओद्वारे आखो देखा हाल मी आपल्यापर्यंत पाठवत आहे. ज्यांना खात्री करायची असेल त्यांनी खरंच रामटेकडीच्या रोकेम प्रकल्पाच्या समोर प्लॉट नंबर 87 असेल, प्लॉट नंबर 95 असेल, प्लॉट नंबर 91 असेल, प्लॉट नंबर 88 असेल, या ठिकाणी यावं आणि ही कचऱ्याची नगरी पाहावी आणि ह्याला योग्य मार्गानं, कायदेशीर मार्गानं, जे आपल्याला संविधानानं हक्क दिला आहे त्याच्या माध्यमातून आपण याला विरोध करूयात. मोर्चा काढून विरोध करूयात. जागेवरती जाऊन गाड्या थांबवूयात. प्रशासनाने जर नाही ऐकलं, त्यांचा हेका जर असाच चालू ठेवला तर मात्र आंदोलन तीव्र पद्धतीने अवलंबावं लागेल, अशी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. स्वाभिमानी हडपसरकरांनो, जागे व्हा. जागे व्हायची खरंच वेळ आलेली आहे. कोणी झोपेचं सोंग घेऊ नका, कारण ह्या कचऱ्यानं आपल्या हडपसर पंचक्रोशीला प्रचंड त्रास होणार आहे. आणि हा एकदा मान्य केला की अलिखित कचरा डेपो तयार होईल. जसं कोथरूडकरांनी एकजूट होऊन या तिकडच्या कचरा प्रकल्पाला विरोध केल्यानंतर तिकडचा कचरा प्रकल्प बंद झाला. उरुळी फुरसुंगीकरांनी गेली वर्ष, 2 वर्ष झाले, गेली 30 वर्ष त्यांना त्रास सहन करतायत. पण गेल्या 2 वर्षामध्ये त्यांनी तिथलं हे ओपन डम्पिंग बंद केलेलं आहे. कायद्यामध्ये महाराष्ट्र पोल्युशन बोर्ड ॲक्टनुसार, MPCB ॲक्टनुसार कुठेही ओपन डम्पिंग करता येत नसतं. तरीसुद्धा आपले सत्ताधारी मुरलीधर मोहोळ असतील, आयुक्त असतील, यांना याची कसलीच चाड नाही, कसली भीती नाही आहे. ते राजरोसपणे हे काम करतायत. वर मानेने सांगतात की नाही, थोड्या दिवसामध्ये तो कचरा उचलतो. त्यामुळे ह्या असल्या निर्लज्ज सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला आपल्याला वेळीच जाब विचारणं गरजेचं आहे. धन्यवाद.